मला हे जराही पटलेलं नाही. हे काय चाललंय? कुठल्या युगात जगतोय आपण? आणि या सगळ्या गोंधळामध्ये सावलीचा कोणी विचार केलाय का? ती काय विचार करत असेल, तिच्या मनाला काय वाटतंय ह्याचा कोणी विचार केलाय? एवढा सगळा गोंधळ घालून तुम्हाला ती भैरवी, तिच्यावर विश्वास आहे? अरे ती काहीतरी कारस्थान करते, काहीतरी गेम करते, असं कोणाला का नाही वाटत आहे? माझा कधीच भैरवीजींवर विश्वास नव्हता. हे गुपित भैरवीजींनी सगळ्यांसमोर का सांगितलं हाच प्रश्न पडलाय मला. हे मला माहिती आहे की त्यांना तो गोंधळ घालायचाच होता, सगळ्यांना अस्वस्थ करून सोडायचं होतं आणि ते केलंय तिने, जे चुकीचं केलंय. आणि मला हे पटलं नाहीये. तुला का वाटतं की मला पटलं हे? तू हे सत्य आमच्यापासून आणि सावलीपासून लपवलंस हे तिलाच काय, आम्हाला कोणालाच पटलं नाही. आणि राहिला प्रश्न भैरवीचा, तर ती माझ्यानं राहिला प्रश्न गोपाळ भट यांचा, तर माणूस जेन्युइन आहे, एकदम जेन्युइन आहे. बघ 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 रिव्ह्यू बघ बाबा. काशीमधलं मोठं प्रस्थ आहे, त्यांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असतो. एक विद्वान माणूस आपल्याला काहीतरी सांगतोय, बाकी काय नाही. हे बघ सारंग, मी पुन्हा तुला सांगतो, भविष्यात काय वाढून ठेवले आपल्याला माहिती नाही आहे. पण एक असा विचार कर की आपल्याला कोणतरी सांगते की भविष्यात जाऊन तुम्हाला ना हा आजार होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यावर ना हा उपाय आहे. तो उपाय आत्ता केला ना तर तो आजार टळण्याची शक्यता आहे. मला मान्य आहे तुला पटत नाही. तू असं समज हे सगळं तू सावलीच्या आनंदासाठी करतोय. सावलीसाठी? ठीक आहे, करतो. तू गॅरंटी देशील की असंच होणार? आणि तू म्हणतो सावलीसाठी कर. मला सांग, मी दुसऱ्या मुलीसोबत त्या मांडवात बसणार, सप्तपदी घेणार, हे बघायला सावलीला आवडेल? कसं करू मी आणि का करू? एक ज्योतिषी सांगत होता की सावलीमुळेच या घराला वारस मिळेल. आता दुसरा सांगतोय की सावलीच्या आयुष्यात संततीवीर आहे. उद्या तिसऱ्याकडे आपण जाऊ, तो काहीतरी सांगणार. मग चौथा, सगळ्यांचं ऐकत बसू आणि हे सगळे जे काही उपाय आहे ना ते सगळे करत बसू, गोंधळ घालू सगळं. आता तू बोल ना, तू का गप्प आहेस? मी काय बोलू? आणि चल, सारंग तयार झाला. जर सारंग या सगळ्या गोष्टींसाठी तयार झाला, मुलीचं काय? मुलगी कुठून आणणार? आणि कोणती मुलगी फक्त विधीसाठी, दुसऱ्याला मूल व्हावं म्हणून हे असं सगळं पाऊल उचलेल? अरे या फंद्यात कोणी पडण्याचा विचारही नाही करू शकत दादा. आणि मुलगी कुठे आहे? कोण आहे? अशी कोणती मुलगी आहे? सावलीताई, एक बोलू का? नाही म्हणजे बाहेर जे काही घडलं ते ऐकून मलाच खूप कसं तरी झालंय. तुम्ही एवढ्या शांत कशा काय? तुम्हाला हे सगळं पटलंय का मनापासून? माझ्या पटण्यानं पटण्याचा प्रश्नच कुठे येतो. आणि तसंही गुरुजींनी सांगितलं ना की हा फक्त एक छोटासा विधी आहे, बाकी काही नाही. जसं आपण घरात वास्तुशांतीचा विधी करतो, अगदी तसाच हा आमच्या संसारासाठीचा विधी आहे. छोटासा विधी, बाकी काही नाही. सावलीताई, फसवताय तुम्ही स्वतःला. खरंच खूप धीराच्या आहात तुम्ही. म्हणजे आपल्याच डोळ्यात देखत आपल्याच नवऱ्याचं दुसऱ्या कोणत्या तरी बाईसोबत दुसरं लग्न होत आहे, ते पण फक्त एक विधी म्हणून. समोरून येणारी स्त्री कोण असेल, कशी असेल ह्याचा विचार करून मलाच एवढी भीती वाटते ना. नाही, मला नाही वाटत हे जे काही घडतंय ना ते शक्य नाहीये. शक्य आहे, फक्त आपल्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास असायला हवा. ते म्हणतात ना, कधी कधी कोणती चांगली गोष्ट घडण्यासाठी आपल्याला वाईटातून जावं लागतं. अगदी तसंच, फक्त ह्या सगळ्यात आपल्या व्यक्तीवर
घट्ट विश्वास असायला हवा. मग दुसरी कोणतीही व्यक्ती मध्ये नाही येऊ शकत. अजून एक बोलू. हं? तारंग साहेब या विधीसाठी तयार होतील. मगाशी मी जो त्यांचा अवतार बघितला होता, खूप चिडले होते ते. तयार नाही आहेत ते, पण ते तिलोत्तमा मॅडमचं ऐकतील. तुझ्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध मला अजिबात जायची इच्छा नाहीये. आणि मला सुद्धा तुझ्या मनाविरुद्ध, तुझ्या इच्छेविरुद्ध काहीच करायचं नाहीये. हं? पण एकदा शांतपणे मी काय सांगतेय ते ऐकून तरी घेशील प्लीज? मला खरं सांग, हा सगळा खटाटो आपण कुणासाठी करतोय? तुम्हा दोघांसाठी ना? सावलीच्या पत्रिकेत संतती विरहाचा जो दोष आहे, हे विधी केल्यानंतर तो दोष नाहीसा होणार आहे. निदान त्यासाठी तरी ऐक ना, थोडा वेळ जरा स्वतःचा विचार करू नकोस. फक्त सावलीचा विचार कर, तिच्या मातृत्वाचा विचार कर. तिच्यासाठी करशील हे प्लीज? आई, मी स्वतःचा विचार करत नाहीये, मी सगळ्या गोष्टींचा विचार करतोय. सावलीला आई होताना मला पण बघायचंय. माझं पण स्वप्न आहे ते, पण फक्त आयुष्यात स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून मी असले उपाय नाही करणार. आणि चल, म्हणजे सावलीवर परिणाम होईल, आपल्या कुटुंबावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होईल, पण कंपनीचं काय? काय कंपनीचं काय? रूपम कॉस्मेटिक्स आपला बिझनेस, कंपनी, त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? आई, मेहेंदळे कुटुंबाचं आणि रूपम कॉस्मेटिक्सचं मार्केटमध्ये नाव आहे ना. हो मग? आई, उद्या जेव्हा कळेल की सारंग मेहेंदळे यांची पहिली बायको घरात असताना त्यांनी दुसरं लग्न केलं, आणि का? तर संतती विरहाच्या भीतीने. लोक काय म्हणतील? आणि तू म्हणतेस फक्त विधी. त्यांना विधी आणि लग्न यातला फरक कळेल? त्यांचे प्रश्न सहन करायला तयार आहेस ना तू? तुझे म्हणतोयस त्यात सुद्धा तथ्य आहे, मी नाही म्हणत नाहीये. या सगळ्याचा खरं तर मी विचार केला नव्हता, पण जर का रूपम कॉस्मेटिक्स आपली कंपनी, बिझनेस, आपलं घर या सगळ्याच्या अब्रूचा प्रश्न असेल तर त्यासमोर माझं सुख मला नाही ठेवायचंय. तुझी इच्छा नाहीये ना, मग नाही करायचा हा विधी. आपण एक काम करूया ना, हा विषय इथेच संपून टाकूया. बेस्ट. ठीक. बरं झालं तुम्ही आलात. हे विधीसाठी नाही म्हणतायत, तुम्हीच समजावा ना त्यांना प्लीज. एवढ्या मोठ्या ज्योतिषांनी सांगितलंय, मग त्यात काहीतरी तथ्य असेलच की. आणि आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये, म्हणूनच तर हे सगळं करावं लागणार आहे ना आपल्याला.